आज सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सोलापूर काँग्रेस भवन येथे एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक घेण्यात आली। या बैठकीचे अध्यक्ष देशाचे माजी गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे नेते सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब अध्यक्ष होते आणि जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी, त्याचबरोबर राज्याचे माजी गृहमंत्री सिद्धराम भेत्रे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आता सध्याचे जे प्रभारी कार्याध्यक्ष जे आहेत ॲडव्होकेट नंदकुमार पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झाली आणि अनेक मुद्द्यांवरती येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भामध्ये उहापोह त्या ठिकाणी करण्यात आली। सगळ्यात महत्त्वाचा विषय की आज या झालेल्या बैठकीमध्ये सोलापूर जिल्हा रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या वतीनं जिल्ह्याचे अध्यक्ष अप्पू शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देशाचे माजी गृहमंत्री, आमचे नेते सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते वळसंग येथील वळसंग दक्षिण सोलापूरच्या एक क्रियाशील अशा कार्यकर्त्या, ज्या महिला आघाडीमध्ये अत्यंत चांगलं त्यांनी काम केलं, त्या फरजाना बागवन यांचं आज सोलापूर जिल्हा रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्या ठिकाणी साहेबांच्या हस्ते त्यांची नियुक्ती करण्यात आली। सर्वप्रथम मी फरजाना बागवान मॅडम यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। कारण आज आपण पाहतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण हे खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचं देण आहे, काँग्रेस पक्षाने केलेलं ते कार्य आहे। आमच्या काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्षा सन्माननीय सोनियाजी गांधी यांचा जो नारा होता की बाबा राजकारणामध्ये महिलांनी पुढे यावं आणि एक चांगलं व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून देण्यात यावं, या संदर्भातलं धोरण काँग्रेस पक्षाचं राहिलेलं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरमध्येच्या कर्तबगार आमदार सन्माननीय प्रणिताजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये जो झंझावात सुरू आहे काँग्रेस पक्षाचा, तो येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये आम्ही पाहतोय की आदरणीय ताईंचं नाव लोकसभेसाठी सोलापूरच्या पुढे येत आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जवळपास तो नाव निश्चित झालं आहे असं ज्यावेळी विरोधकांना कळलं आहे, तर विरोधक भारतीय जनता पार्टीला उमेदवारसुद्धा त्या ठिकाणी सापडत नाही अशी परिस्थिती आहे। एकतर्फे ही निवडणूक होणार, त्यात वाद नाही, परंतु मागचा काळ आम्ही पाहिला तर त्या काळाचा आम्ही विसर न पडता अतिशय उत्तम असं नियोजन करू यावेळी संबंध